तर नमस्कार आणि राम मंडळी. आज आपण निघालोय सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातील येराड या ठिकाणी श्री येडोबा देवाची यात्रा आहे. त्यामुळे आपण निघालोय. तर मंडळी शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा बरं का. लगीन झाल्यावर माणसाचं स्वातंत्र्य खताम. ह्यो मी आणि ही माझी बायको जी माझ्या बरोबर कायम सोबत असते. पुढे गेल्यावर ट्रॅफिक एवढं लागलं काय विचारूच नका. आता कसं मोरं जायचं ह्यो प्रश्न पडलेला. मग तेवढ्यात आम्ही गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि मग पायवारी चालू केली आपल्या श्री क्षेत्र येडोबा देवस्थानकडे. आणि तिथनं आत आलेलो आबा बाबा जत्रा भरलेली आणि नुसतीच गर्दी होती. गुलाल खोबरं नारळ आणि हे बघा नाईकबाचं मंदिर. आणि त्यानंतर पुढं आलो खेळणी ऊसाचा रस आणि हे बघा पेड मेवा प्रसादाचं. आणि गर्दी तर काय विचारूच नका. मंदिरात आल्यावर मोठ्या भक्तिभावानं आणि श्रद्धेने श्री येडोबा देवाचं दर्शन घेतलं. तर मंडळी तुम्हाला पण दर्शन होईल. ब्लॉग बघताय तर हात जोडायला अजिबात विसरू नका, कारण की श्री येडोबा देव तुमच्या पुढं आहेत. आणि हो बघा मंदिराचा परिसर आणि त्याच्यानंतर येराडकरांचं ग्रामदैवत म्हणजे श्री क्षेत्र येडोबा. आणि हे बघा पालखीचं दर्शन तुम्हाला भेटतंय मंडळी. ब्लॉग शेअर करा नक्की. आणि हे बघा आम्ही गेलो आणि सासनकाठ्या यायला सुरुवात झाल्या, कारण की आज होता श्री येडोबा देवांचा मोठा छबिना. सासनकाठ्या नाचायला लागल्या. भाविक भक्त कावड यात्रा सुरू झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटक मधनं आलेल्या सर्व भाविक भक्तांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही बघा कावड यात्रा मंडळी. हा आनंद स्वर्गात पण नाही बरं का. श्री क्षेत्र येडोबा यात्रा ही महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. चैत्र पौर्णिमेला भरणारी ही यात्रा निसर्गरम्य देवराईत असून तर येडोबाच्या नावानं चांगबलच्या गजरात जोगेश्वरी देवी व येडोबा देवांचा विवाह सोहळा सुद्धा पार पडतो. मानाच्या सासनकाठ्यांचा सोहळा अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. ऐतिहासिक व धार्मिक श्रद्धास्थान असलेलं हे येडोबा देवांचं श्री क्षेत्र येराड अत्यंत जागृत देवस्थान मानलं जातं. या यात्रेत आसपासच्या गावातील मानाच्या सासनकाठ्या भव्य मिरवणुकीने येडोबा मंदिरात दाखल होत्यात. ही यात्रा केवळ धार्मिक नसून ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचं प्रतीक आहे बरं का मंडळी. महत्वाचं म्हणजे अनेक भक्तांच्या या काळात कुळाचार नवस फेडणं व धार्मिक विधी पूर्ण करण्यासाठी भरपूर भक्त या ठिकाणी येतात. येडोबा देवस्थान हे कोयना नदीच्या काठावर वसलेलं असून लाखो भाविक भक्तांची आपल्या येराडच्या यात्रेला गर्दी असते. आणि महत्वाचं म्हणजे येराडकरांचं आमच्या जोडीवर विशेष प्रेम असते. त्यामुळे आम्हाला मंदिराच्या टॉपवरनं पालखीचं दर्शन आणि संपूर्ण यात्रा सोहळा मोठ्या उत्साहात बघण्याची संधी मिळाली. त्याबद्दल श्री क्षेत्र येडोबा देवस्थान आणि संपूर्ण येराडकरांचं मनापासून आभार. आमच्या तालुक्यातला एक विषय म्हणजे जबाबदारीपोटी बऱ्याचशा पोरासनी कामानिमित्त पुण्या मुंबईला राहायला लागतंय. पण यात्रा म्हणलं की पोरं सुट्ट्या टाकवाना. सुट्ट्या नाही दिल्या तरी बॉसला टांग मारून का होईना पण यात्रेला नक्की येते ती. कारण की वर्षभराच्या दुःखाचा विसर पाडायचा असेल तर आपल्या गावची यात्रा चुकवून अजिबात चालत नाही. बरोबर आहे का नाही मंडळी? कमेंट करून नक्की सांगा. तसं म्हणायला गेलं तर आमच्या संस्कृती परंपरेची जगानं दखल घ्यावी अशाच गोष्टी आमच्या इकडे येताना आम्हाला या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतो बरं का मंडळी. श्री येडोबा देवाच्या यात्रेत नसणारी ही पोरं वर्षभराचा एकदम दुःखातनं विसर पाडून नाचत्यात. मोठ्या आनंदानं भक्तिभावानं आणि श्रद्धेनं अगदी बालगोपाळावाने बागडत्यात. आणि म्हणूनच तर आमच्या जुन्या पिढीनं जपलेली परंपरा आणि संस्कृती आम्ही पुढे बी चालवतोय. या गोष्टीचा आम्हाला पाटण कोयनेच्या खोऱ्यातल्या पोरासनी सार्थ अभिमान वाटतो. तर मंडळी देवांच्या पालखीचं दर्शन करून घ्या आणि ब्लॉग नक्की शेअर करा. आणि ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बोला येडोबाच्या नावानं चांग भले.